हाय, हॅलो, नमस्कार, जय भीम सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. तर आता वाजत आलेले आहेत रात्रीचे 9 वाजत आलेले आहेत आणि आता जर मी हे ड्रॉइंगचं बुक घेतलेलं आहे तर इथे मी काही ड्रॉइंग वगैरे करत नाही आहे. तर माझ्या मुलाला हिस्ट्रीचा एक प्रोजेक्ट सांगितला होता मॅन्युस्क्रिप्ट नावाचा, तर तोच बनवायचा आहे आणि आता तो मी का बनवते ते देखील मी तुम्हाला सांगते. आणि या प्रोजेक्टची सबमिशन डेट उद्याची आहे आणि हा आता जागा झालाय आणि याने मला सांगितलं, मम्मी मला उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे मॅन्युस्क्रिप्ट आहे हे टीचरला दाखवायचं आहे. आणि हा ना विसरला होता आणि हा आज पूर्णपणे दिवसभर रिसॉर्टला जाऊन आलेला आहे आणि ऐन वेळेला त्याने मला सांगितलं. आता उद्या करायचं म्हटल्यानंतर आता मी पण इतके रागावले त्याच्यावरती. ही मुलं ना अशीच करतात, घाई गडबडीमध्ये सांगतात आणि मग खरंच आपल्याला देखील वेळ मिळत नाही. तरी देखील म्हटलं की असो, त्याला देखील वेळ नव्हता आणि म्हणून मग म्हटलं की खूप बडबडले मी त्याला आणि मग त्याला म्हटलं की असं जर तू ऐन वेळेला जर मला सांगत असशील तर मग मी तुझी कंप्लेंट टीचरला करेल म्हणून. कारण की हे काम तुलाच करायचं आहे, तर हे काही पॅरेंट्सकडून करून घ्यायचं नसतं. तर इतकं सगळं बडबडल्यानंतर त्याने ऐकून घेतलं. पण तो दिवसभर रिसॉर्टला गेल्यामुळे काय झालं, खूप थकला होता तो आणि ना तो झोपून गेला. तर आता त्याला बोलून काय फायदाच नाही, कारण की तो झोपला होता, थकला होता. तर म्हटलं की ठीक आहे चला, तर मीच करते आता हा. तर हे ना मी काय केलं, ड्रॉइंगचं जे एक पेज आहे त्या पेजवरती ना हे जे कॉफी पावडरचं जे पाणी आहे तर ते एका ब्रशने लावून घेतलेलं आहे. तर त्याने मला काय सांगितलेलं ते मी सांगते. मम्मी टीचर आम्हाला म्हणालेली आहे की कॉफी पावडर घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि ते कॉफीचं पाणी ब्रशने पूर्ण पेजला लावून घ्यायचं. त्याने ना पेज जुनं असल्याचा इफेक्ट येतो. तर म्हटलं ठीक आहे. तर हे सगळं रात्री मी तयार करून ठेवलं. म्हटलं रात्रभर हे पेज सुकेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा मस्तपैकी पाऊस पडून गेलेला आहे आणि वातावरण इतकं छान आहे. थोडासा रिमझिम पाऊस पडतोय. मस्त प्रसन्न असं वातावरण आहे आणि इथे माझा ना क्लास सुरू होता. तर क्लास आता मी जवळपास बऱ्यापैकी घेतला आणि शेवटची जी 10 ते 15 मिनिटं होती तर मग मी तो माझा क्लास थांबवला. कारण की हिने देखील चिवने देखील भरपूर अभ्यास केलेला आहे. तर तिला म्हटलं आता थोडंसं रेस्ट घे 10 मिनिटं तुला, आणि आता आम्ही एक प्रोजेक्ट करतोय तर तो प्रोजेक्ट आम्ही कसा करतोय ते तू बघ. तर तिला देखील बघायची क्युरियोसिटी होती. तर ती म्हणाली की मी बघणार म्हणून. तर म्हटलं ठीक आहे बघ. तर हा प्रोजेक्ट ना मॅन्युस्क्रिप्ट हे मी ना यूट्यूबवरती बघितलं होतं कसं बनवायचं म्हणून. तर मग म्हटलं की चला ऐन वेळेला आता जास्त वेळ घालवायला माझ्याकडे वेळच नव्हता. तर म्हटलं की चला असंच काहीतरी करूया. आणि जे यूट्यूबवरती होतं ना तर त्याच्याबद्दलच मी लिहिते. तर वेदाज नावाचं जे मॅन्युस्क्रिप्ट होतं तर ते मी तयार केलं आणि हे मॅन्युस्क्रिप्ट तयार करत असताना पूर्ण कर्सिव्हमध्ये लिहायचं आहे. तर कर्सिव्हमध्ये मी सगळं लिहिलं आणि आता इथे ना एंडला थोडंसं कुंकू मी लावून पाण्यामध्ये मिक्स करून अशा प्रकारे स्वस्तिक ड्रॉ केलं. तर त्याच्यामुळे ना खूप छान असा इफेक्ट येतो या मॅन्युस्क्रिप्टला आणि पटकन सुकलं हे पेज. आणि त्या पेजचा जो इफेक्ट म्हणाल ना पूर्णपणे असं एकदम असं जुनं पुराणं असं पेपर असतो ना पूर्वीच्या काळामध्ये असतो तसा, तर एकदम तसा पेपर दिसत होता आणि साधारणपणे क्रश केलेला. तर ह्या पेपरला क्रश करून घ्यायचं. क्रश केला आणि आता त्याच्या ज्या किनारी आहेत ना अशा फाडून घ्यायच्या. म्हणजे असं पेपर ना असं खूप वर्षापूर्वीचा जुना पुराणा असा आपण स्टोअर करून ठेवलेला आहे आणि त्याच्या किनारी अशा म्हणजे पूर्णपणे अशा जुन्या पुराण्या असल्यासारखे आपल्याला त्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्याच्यामुळे याच्या किनारी ना अशा आपल्याला बोटाने अशा फाडून घ्यायच्या आहेत. वाकड्या तिकड्या कशा फाडल्या तरी चालतील. आणि मग त्या फाडून घेतल्यानंतर त्या किनारी ना आपल्याला थोड्याशा जाळून घ्यायच्या आहेत. आता या किनारी जाळल्यानंतर ना या किनारीच्या म्हणजे जे एजेस आहेत ना किनारी, तर त्याला असं थोडासा डार्किश शेड येतो साधारणपणे जळाल्यासारखा आणि खूप सुंदर असा इफेक्ट आला होता. आणि आता हे काम थोडंसं रिस्की होतं. त्याला म्हटलं तू कर. त्याने ट्राय करून बघितलं पण त्याला ना करताना चटका बसला. त्याच्यामुळे ना तो बोलला की नाही मम्मी मला नाही जमत, तू करून दे म्हणून. तर म्हटलं की ठीक आहे दे म्हणून. तर मी ना पटकन हे केलं आणि निव्वळ फक्त 10 मिनिटांमध्ये हे सगळं मी ड्रॉ केलेलं आहे बरं का. आणि हे सगळं तयार करून आता हे किनारी थोड्याशा जाळतीये. अशा जाळायच्या आणि त्या किनारी ना हाताने थोड्याशा बुजवायच्या आणि ह्या पेपरला ना अशा पद्धतीने मी रोल केलं. तर रोल करून ना इथे एखादा जो दोरा वगैरे असतो ना तो दोरा बांधायचा. पण आता ना माझ्याकडे दोरा देखील नव्हता आणि मग मी काय केलं, जे गवत असतं ना ते गवताने मी हा पेपर रोल करून त्याला बांधून दिला आणि त्याला म्हणाले की आता हा असाच प्रोजेक्ट टीचरला ओपन करून दाखवायचा आणि पूर्णपणे रीड करून दाखवायचा.
तर ठीक आहे म्हणाला, कारण की पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही पाहत असाल जे मॅन्युस्क्रिप्ट होते ते अशाच प्रकारे असायचे किंवा एखादे राजे महाराजांचे जे मेसेज वगैरे असायचे ते अशाच पद्धतीने सेव्ह केले जायचे आणि पाठवले जायचे. तर हे अशा पद्धतीने मी निलयला प्रोजेक्ट बनवून दिला. तर हा प्रोजेक्ट मी बनवून दिला, पण त्याबरोबरच त्याला भरपूर ओरडा देखील पडला. कारण की मला ना नाही आवडत असं, की ज्याचं काम आहे तर त्यानेच करावं, ते कधी शिकणार. तर असो, तर ह्यावेळेस त्याने थकला होता आणि त्याच्याकडे वेळ नव्हता म्हणून मी त्याला हेल्प केली. तर नेक्स्ट टाईम त्यालाच करावं लागेल. क्लास वगैरे झाला, निलय स्कूलला गेला आणि मग नंतर लादी वगैरे पुसून घेतली, कारण की कामं बरीचशी बाकी होती. आणि जर मी प्रोजेक्ट केला नसता ना, तर मग त्याला ओरडा पडला असता, लेट मार्क मिळाला असता आणि शिवाय माझं काम देखील पटकन झालं असतं घरातलं. पण म्हटलं की असो, कारण की मुलांना ना थोडंसं आपण पण अपडेट करून दिलेलं चांगलं असतं. डिसिप्लिन सवय लावणं खूप गरजेची आहे मुलांना. तर हा प्रोजेक्ट करत असताना माझ्या मोठ्या मुलाने देखील हे पाहिलंय आणि तो म्हणाला, की त्याला एकदा लेट मार्क मिळूच दे मम्मी आणि त्याला एकदा टीचरचा रिमार्क मिळू दे म्हणजे त्याला कळेल. कारण की ना असं आपण दरवेळेस त्याला थोडंसं प्रोटेक्ट करतो आणि त्याला तशी सवय लागलेली आहे. तर त्याला ना आज ह्यावेळेस रिमार्कच मिळू दे आणि टीचरने पनिशमेंट दिली ना मग त्याला कळेल. नाहीतर मग तू असंच करत बस दरवेळेस, त्याचंच प्रोजेक्ट करत बस, असं तो मला मोठा म्हणाला. तर म्हटलं की नाही, यावेळेस मी करते हेल्प, नेक्स्ट टाईम मी अजिबातच त्याला हेल्प करणार नाही, असं मी दोघांनाही बजावून सांगितलं. तर असं तो म्हणत होता मोठा, की माझ्या वेळेस तर मी स्वतःच हाताने सगळं ड्रॉ करायचो मम्मी, तुम्हाला काय हेल्प करायची नाही, फक्त सांगायचं काम करायची आणि बनवायचं काम मीच करायचं, पण ह्याला तू काय एवढं हे करतेस म्हणून प्रोटेक्ट करतेस. तर म्हटलं अरे तसं काही नाहीये, म्हटलं त्याला वेळच नव्हता आणि त्याने ऐन वेळेला सांगितलं आणि म्हणून मला असं वाटलं की जाऊ दे, यावेळेस त्याला थोडंसं खडसावून आपण प्रोजेक्ट बनवून देऊया, नेक्स्ट टाइम त्यालाच करायचंय. तर इथे नंतर ना मी लादी वगैरे पुसून घेतली आणि थोडंसं दिवाबत्ती करून घेतली. खूप उशीर झालाय आज मला. तर मग इथे मी किचनमध्ये आली आणि म्हटलं की चला स्वयंपाकाची तयारी केली पाहिजे. आज काहीही स्वयंपाक वगैरे नाहीये. तर टिफिन जो काही बनवला होता, भाजी आणि चपाती, तर ती त्याला आता मी दिली आहे आणि इथे आता थोडासा वरण भात लावून घेते कुकरला. तर आज ना जास्त काही स्वयंपाक नाहीये, वरण-भात करायचा आहे मला आणि रात्री मला ना डाळ कांदा बनवायचा होता मसूरची डाळीचा आणि मसूरची डाळ मी तशीच भिजत ठेवली, पण रात्री यांनी ऐन वेळेला अंडी आणली आणि मग मला ते डाळ कांदा साईडला ठेवावा लागला, कारण की दोघं जण म्हणायला लागले की आम्हाला भुर्जीच खायची आहे म्हणून अंड्याची. तर म्हटलं की ठीक आहे चला, तो कांदा परतला होता त्याच्यातच मी अंडी फोडून घातली आणि ही डाळ मी तशीच फ्रीजमध्ये ठेवली होती. तर म्हटलं की आता ही भिजवलेली डाळ आहे ना, उद्या सकाळी त्याचा डाळ कांदा करते. तर मग आता इकडे वरण भात करते आणि डाळ कांदा बनवून मोठ्याला देणार आहे, कारण की मोठ्याला देखील जायचंय कॉलेजला. तर म्हटलं तो काही खाऊन जाईल, त्याला काही टिफिन वगैरे नाहीये. तर इथे वरण भातामध्ये वरणामध्ये ना म्हणजे डाळीमध्ये तुरीच्या टोमॅटो चिरून घातलाय. तर ना बऱ्याच जणांना असा प्रॉब्लेम असतो की तुरीची डाळ खाल्ल्याने आंबट पाणी तयार होतं किंवा पित्ताचे प्रॉब्लेम वगैरे होतात. तर मग मला देखील असा प्रॉब्लेम व्हायचा. पण मग मी काय केलं ना, तुरीच्या डाळीमध्ये मुगाची डाळ मिक्स करून घालायला लागली आणि मग त्याचं वरण करायला लागली. तसं केल्यानंतर मला एक इफेक्ट जाणवू लागला, की फक्त तुरीच्या डाळीचं जर वरण केलं ना आपण, तिखट नाही बरं का. तर अशा तुरीच्या डाळीचं वरण जर खाल्लं, तर रात्रीच्या वेळेस खाल्लं की त्याचं पित्त बनतं आणि आंबट पाणी येतं. पण जर आपण त्याच तुरीच्या डाळीमध्ये थोडीशी मुगाची डाळ मिक्स केली ना, त्याचं पित्त बनत नाही. म्हणजे हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि तेव्हापासून मी ना तूर डाळ आणि थोडीशी मूग डाळ मिक्स करून त्याचं वरण बनवते. बरं फक्त तुरीच्या डाळीचं वरण जर तुम्ही बनवत असाल ना, इतकं खमंग आणि रुचकर लागतं ना, तर मला फक्त तुरीच्या डाळीचं वरण आवडतं. पण जर मला फक्त तुरीच्या डाळीचं वरण बनवायचं असेल, तर मी शक्यतो दुपारच्या वेळेस बनवते, रात्रीच्या वेळेस करत नाही. पण आता ना जसं सवयच लागली आहे मला, तुरीच्या डाळीमध्ये मी थोडीशी मूग डाळ मिक्सच करते. तर इथे ना दुसऱ्या गॅसवरती डाळ कांदा बनवून घेते. कांदा फ्राय केला, तिखट वगैरे घातलं आणि त्यामध्ये ना मसूरची डाळ घालते. तर मसूरच्या डाळीचा डाळ कांदा देखील खूप जबरदस्त लागतो. तर म्हटलं की चला आज तसंच करते. तर इथे मी फोडणीला घातली आहे मसूरची डाळ. तर हल्ली मुलांची थोडीशी मज्जा चालली आहे. मामा आलाय आणि मामाची मुलं देखील आली आहेत. मस्त त्यांचं फिरणं, खाणं, पिणं असं होतंय. मौज मजा चाललेली आहे आणि आमचं निलय देखील थोडंसं ना असा त्या मुलांमध्ये थोडंसं गुंतल्यासारखा झालाय आणि त्याच्यामुळे त्याचं ना थोडंसं अभ्यासाकडे लक्ष नाहीये आणि मला देखील असं वाटतंय की चला म्हणजे ना 3-4 वर्षातून येतात मुलं आणि मग थोडंसं 1च महिन्यासाठी असतात किंवा 15 ते 20 दिवसासाठी असतात. त्याच्यामध्ये कुठे तर मी देखील माझ्या मुलांना थोडंसं मोकळीक देते.
म्हणजे ते देखील त्यांच्याशी खेळतात, मस्तपैकी टाइम स्पेंड करतात, एन्जॉय करतात. तर असो, इथे मी तेल बनवून ठेवलं होतं हेअर ऑइल आणि त्याचा व्हिडिओ मी आधीच टाकलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर इथे ना माझे काही हेअर प्रॉब्लेम चालू आहेत, तर त्यासाठी मी हे तेल बनवलं होतं. तर हे तेल ना मी या बॉटलमध्ये भरलेलं आहे. आता ह्या बॉटल देखील कसल्या आहेत, लिक्विड डिशवॉश चं जे लिक्विड असतं ना त्याच्या बॉटल्स आहेत. रिकाम्या झाल्या होत्या म्हणून त्याच्यामध्ये हे मी तेल स्टोअर करून ठेवतेय. मस्तपैकी 6-7 महिन्यासाठी हे तेल पुरेसं होऊन जातं. तर आजचा माझा सगळा दिवस क्लास घेण्यामध्ये, शिवाय मुलाचा प्रोजेक्ट करण्यामध्ये आणि स्वयंपाक वगैरे करण्यामध्ये, घर आवरण्यात गेलेला आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला माझा, मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय बाय.